गुरुंच्या आज्ञेखाली सर्व विद्यांचा अध्ययन करायचा आणि अवघ्या 12 वर्षामध्ये एवढं शिक्षण त्याला प्राप्त व्हायचं की पुढे त्याला शिक्षण घ्यायची गरज नसायची. म्हणून जेव्हा आपल्या भारतावर राज्य करण्याच्या हेतूने इंग्रज लोक आले, सर्वप्रथम त्यांनी मेकॉले नावाच्या इंग्रजाला पाठवलं आणि येथे आल्यानंतर त्याने आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीची गुरुकुल पद्धतीचं अध्ययन केलं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जर गुरुकुल पद्धत सुरू झाली तर आपण काय, आपले पूर्वज सुद्धा जरी आले खाली तरी भारतावर आपण राज्य करू शकत नाही. एवढी मजबूत आपली शिक्षण व्यवस्था होती गुरुकुलामध्ये. म्हणून सर्वात मोठा इंग्रजांनी आघात केला तो आपल्या गुरुकुल पद्धतीवर, आपल्या शिक्षण पद्धतीवर. गुरुकुलामध्ये 6व्या वर्षी गेलेला मुलगा 12 वर्षामध्ये 14 विद्या 64 कला सर्वांमध्ये पारंगत व्हायचा. मग अध्यात्म जगतातली विद्या असो, नाहीतर विज्ञानातली असो, भौतिक जगतातली असो, पोट भरण्याची विद्या असो, सर्वांमध्ये तो पारंगत व्हायचा. म्हणजे गुरुकुलामध्ये 12 वर्ष राहून त्यांना पुन्हा कोणत्या विद्येचा कोर्स करावा अशी गरज पडायची नाही, तेवढा त्यांचा दिनवाळ व्हायचा. पण आता मुलाला टाकता 30 वर्षाचा पूर्ण झाला की लगेच 4थ्या वर्षी नर्सरी, मग ज्युनियर केजी, सिनियर केजी, मग पहिली, तिथून 12 वर्ष पकडले तर 15 वर्ष एकूण शिक्षण होतं 12वी पर्यंत. आणि 12वी पास झाल्यावर त्याला लगेच नोकरी मिळत नाही, पुन्हा 3 वर्ष पदवीचे करा तरी लवकर शिक्षण नोकरी मिळत नाही. म्हणजे 15 आणि 3 18 आणि परत मास्टर डिग्री प्राप्त करावी लागते 2 वर्षाची, तेव्हा कुठेतरी तो त्या जॉब मिळू शकतो. म्हणजे 20 वर्ष विचार करा तुम्ही, तौराणिक अभ्यास करा. गुरुकुलामध्ये फक्त 12 वर्ष अभ्यास करायचा आणि आता मुलगा 20 वर्षे शाळेत जातो, तेव्हा कुठेतरी 2 पैसे मिळण्याकरता लायक होतो. काय कारण? गुरुजींच्या अध्ययनाखाली, आधिपत्याखाली तो अध्ययन करण्याकरता गेला. म्हणजे 24 तास गुरुजींच्या नजरेखाली असायचा. हा जागी कधी होतो, हा कोणत्या वेळेला कोणता अभ्यास करतो, किती वेळ अभ्यास करतो, हा झोपतो कधी, या सर्व क्रियांवर गुरुजींची वैयक्तिक देखभाल असायची. आता गुरुजींच्या आधिपत्याखाली मुलं फक्त 5 ते 6 तास राहतात. त्यामुळे विद्यार्थी काय करतोय, किती अभ्यास करतोय हे मात्र गुरुजींच्या लक्षात येत नाही. गुरुकुल पद्धत ही भारतीय संस्कृतीतील शिक्षणाचा मूळ पाया होती. म्हणून जो विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकलाय त्याच्यामध्ये काही आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. कारण गुरुजींच्या आधिपत्याखाली राहून गुरुजी त्यांच्याकडून चांगला अभ्यास करून घेतात. भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठ ऋषींकडे गेले, श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींकडे गेले, तसं भगवान गणेश पाराशर ऋषींकडे गेले. तर त्या पाराशर ऋषींच्या आश्रमात उंदरांनी चांगला उत्पात माजवला होता. कोणती वस्तू ठेवली ती की ते नष्ट करून टाकायची. एकदा तर त्या गुरुजींची लंगोटीच नष्ट केली. गुरुजी डोक्याला हात देऊन बसले होते, म्हणजे 2च लंगोट्या होत्या, त्यापैकी एक उंदरांनी खाऊन टाकली, फाळून टाकली. कसं काय जगायचं आता? म्हणजे गुरुजी तुम्ही चिंता करू नका, मी या उंदरांचा पाडाव करतो म्हटलं. जो उंदीर जास्त मस्ती करणारा होता, भगवान गणेशजींनी त्याला पकडलं आणि स्पर्श केल्याबरोबर त्याचं उंदराचं शरीर सुटलं आणि त्यांच्यातून एक गंधर्व प्रकट झाला. अरे कोण आहेस तू? म्हणे महाराज मी क्रौंच नावाचा गंधर्व आहे. मग तो उंदीर कसा झाला? तर म्हटले मी सुद्धा तुमच्यासारखा अभ्यास करण्याकरता गुरुकुलामध्ये सौभरी नावाच्या ऋषीकडे मी शिक्षण घेण्याकरता होतो म्हटले. परंतु माझ्यामध्ये एक दुर्गुण होता, मी संतांना ठोकर मारत चालायचो. संत दिसला की त्याला लात मारायचो. वा रे वा, ठोकर मारण्याकरता तुला संत दिसत होते का म्हटले. म्हणजे महाराज हा माझा पहिला दुर्गुण आहे. आणि दुसरा महत्वाचा मोठा दुर्गुण माझा होता की माझी चित्तवृत्ती, माझं लक्ष गुरुपत्नीकडे गेलं. गुरुपत्नीकडे वाईट दृष्टीने पाहिलं, काम भावनेने स्पर्श केला, तेव्हा गुरुमाताने जोरात हाक मारली
गुरुजीने विचारलं काय झालं, तेव्हा घडलेली घटना सांगितली. का रे, ज्या गुरुदेवांनी ज्ञान दिलं त्या गुरुजींच्या पत्नीकडे तू वाईट दृष्टीने पाहतोस, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. जा, मैं तुम्हें शाप देता हूं, तू कहीं मोह दिखाने के लायक नहीं रहेगा. अशा युगला जावं लागेल तुला की तू कुणाला तोंड दाखवू शकणार नाही. म्हणून ज्याने जीवनामध्ये दुष्कर्म केलंय तो कधी तोंड दाखवण्यास चांगल्या लोकांमध्ये लायक ठरत नाही. तो क्रौंच नावाचा गंधर्व गेला उंदराच्या योनीला. म्हणून बघा, उंदीर तोंड दाखवत नाही, लपत फिरतो तो तोंड. परंतु शेवटी गुरुमाता आईचं अंतःकरण म्हणजे जाऊ द्या म्हटले, कसाही जरी असला तरी तुमचा शिष्य आहे, तुम्ही त्याला शिकवलेलं आहे, त्याला उशाप द्या. सौबरी ऋषींनी उशाप दिला, सांगितलं बेटा तुला उंदराच्या जन्माला जावं लागेल, पण भगवान गणेशाच्या स्पर्शाने तुला मुक्ती प्राप्त होईल. आणि आज भगवान गणरायांच्या स्पर्शाने खरोखर मुक्ती त्याला प्राप्त झाली. म्हणे तू आता आपल्या गंधर्व देशाला निघून जा. म्हटले मी जाणार नाही का, आज मला असं वाटतं की माझ्या गुरुजींनी जो शाप दिला तो शाप नाही, अनुग्रह ठरला. जर माझ्या गुरुजींनी शाप दिला नसता तर भगवान गणेशजी तुमचं दर्शन झालं नसतं. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ऋषींच्या द्वारे जेव्हा शाप दिला जातो नल, कुबेर आणि मणिग्रीव यांना, ते झाडं होतात. परंतु भगवान परमात्मा उखळ बंधन लीला करत असताना येतात आणि त्या गंधर्वांना वृक्ष योनीतून मुक्त करतात आणि सांगतात तुम्ही गंधर्व योनीला जा. तर ते म्हणतात आम्ही गंधर्व योनीमध्ये नाही तर तुमच्या संगतीमध्ये राहू. तसं क्रौंच गंधर्व म्हणतो की मी आता गंधर्व नगरी नाही तर तुमच्या संगतीमध्ये सेवेकरता मला नियुक्त करा. म्हणजे सेवेची काय गरज आहे, म्हणजे महाराज प्रत्येकाचं वाहन आहे. भगवान महादेवाचं वाहन आहे नंदेश्वर, दुर्गा मातेचं वाहन आहे सिंह, तुमच्या भावाचं मोठ्या भावाचं वाहन आहे मयूर. पण तुमचं वाहन कुठे म्हटले तर मी तुमचं वाहन होतो, काही हरकत नाही म्हटले. आणि गणपती बाप्पांनी त्या उंदराला आपलं वाहन स्वीकारलं आणि तेव्हापासून गणपती बाप्पा उंदराच्या वाहनावर बसून प्रवास करत असतात. एकदंत दयावंत चार भुजाधारी, दंत दयावंत चार भुजाधारी, एकदंत दयावंत चार भुजाधारी, एकदंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे तिलक शोभे मोष की सवारी, माथे पर तिलक सोए मोष की सवारी, माथे पे तिलक शोभे मोष की सवारी.
गणेशजी महाराज की. आणि तेव्हापासून गणेशजी भगवान उंदरावर स्वार होऊन आपला प्रवास करत असतात. परंतु ज्या वेळेला गणपती बाप्पा उंदरावर बसले तेव्हा चंद्र गणपती बाप्पाला पाहून हसला. महाराज थोडं हळू बर का, त्या उंदराची कंबर ना म्हणून जाय असं तो हसायला लागला, परिहास करायला लागला. एखाद्याची गंमत करा, परिहास करा, पण जेवढं त्याला सहन होत असेल तेवढंच करा. सहनशीलता नसेल तर त्याची गंमत करू नका. ज्याला सहन होत असेल त्याची गंमत करा. आणि आपल्याला जर गंमत सहन होत असेल तर दुसऱ्याची करा, नाहीतर आपण दुसऱ्याची करणार. आणि कोणी जर दुसऱ्याची आपली गंमत करायला लागलं तर आपल्याला राग येऊ द्यायचा नाही. दुसऱ्याचा हाच परिहास करायचा, पण तो थोड्या काळापुरता. सतत जर हाच परिहास केला तर राग येण्याचा संभव असतो. तसं गणपती बाप्पांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, परंतु तो चंद्र मात्र सारखा हाच परिहास करून लागला. त्यावेळेला भगवान गणपती बाप्पाने विचार केला की हाच परिहास सारखा चालू देतोय. चंदन शीतळ आहे, परंतु ते जर जास्त घासलं ना तर आगनी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तसं एखादा मनुष्य शांत स्वभावाचा आहे, तो जर गमत सहन करतोय म्हणून समोरच्याने जास्त गमत करावी का? नाही. तसं गणपती बाप्पा सहन करतायत म्हणून त्याने चंद्राने गमतच करायला सुरुवात केली, हाच प्रयास करायला सुरुवात केला. शेवटी गणपती बाप्पाला राग आला आणि सांगितलं, जा तू कांतीहीन होशील म्हटले. आणि गणपती बाप्पाच्या शापाने चंद्रच काळा पडला, काळा ठिक्कर पडला. त्रैलोक्य अंधारामध्ये. दिवसात भागून जाईल, पण रात्रीची शीतलता कशी काय प्राप्त होईल? त्यावेळेस सर्वच देवी देवता भगवान गणपती बाप्पाकडे आले आणि गणपती बाप्पांनी शाप दिला, तुझा कांतीहीनपणा जाईल, पण तुला कलंक मात्र जसाच्या तसा राहील, तुझा कलंक मात्र जाणार नाही. तेव्हापासून चंद्राला कलंकच आहे. आणि शाप दिला की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझं कोणी दर्शन घेणार नाही, आणि जे तुझं दर्शन घेतील त्या दिवशी त्यांच्यावर चोरीचा आरोप आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. आतापर्यंत काही लोकांना माहिती नव्हतं म्हणून ते घेतलं नाही घेतलं, शक्यतो नजर जायची नाही चंद्राकडे. परंतु माणसाचा मनाचा असा स्वभाव आहे, नाही म्हटलं का आणखी ते काम करू वाटतं. एक मोठा हॉल होता आणि त्या हॉल मध्ये प्रवेश करत असताना समोर एक वाक्य लिहिलं होतं, कृपया वर पाहू नये. काय वाक्य होतं? कृपया वर पाहू नये. लोक त्या हॉल मध्ये जायचे, वाक्य वाचायचे, कृपया वर पाहू नये. का पाहू नये? काहीतरी विशेष असलं पाहिजे. नाही म्हटलं की आणखी उत्कंठा निर्माण होते, म्हणून लोक ते वाक्य वाचायचे, परत जाणून बुजून वर पाहायचे. तर त्याच्या वर अजून एक वाक्य लिहिलं होतं, सांगूनही गाढवपणा केलास का तू? मानसशास्त्राचा हा नियम आहे की नाही म्हटलं की आणखी उत्कंठा निर्माण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहायचा नाही. का पाहायचा नाही? चोरीचा आरोप लागतो. खरंच लागत असेल का? प्रयोग करून पहा. आणि जर समजा चोरीचा आरोप खरंच लागला तर काय करावं? हे जे गणेश आख्यान आपण सुरुवात केलंय, हे गणेश आख्यान वाचावं, श्रवण करावं. किंवा श्रीमद भागवतामध्ये स्यमंत मण्याची कथा आली. खरोखर भगवान श्रीकृष्णाने सुद्धा एकदा चतुर्थी चंद्राचं दर्शन घेतलं असेल म्हणून त्यांच्यावर सुद्धा चोरीचा आरोप आला होता. सतराजिताकडे स्यमंतक मणी होता आणि तो मणी दिवसाला 7-8 बार सोनं द्यायचा. एके दिवशी तो सतराजित द्वारकाधीशांना भेटण्याकरता गेला. गळ्यामध्ये स्यमंतक मणी अत्यंत तेजस्वी तपस्वी तेजस्वीवान दिसू लागला. तो द्वारकाधीशांची बोलणं झालं आणि परत जात असताना द्वारकाधीशांच्या परिवारातल्या एकाने सांगितलं, महाराज तुमच्या गळ्यामध्ये जो मणी दिसतो ना, खूप सुंदर दिव्य मणी आहे. आमच्या द्वारकाधीशांच्या मुकुटामध्ये किती सुंदर दिसणार, तो देता का? तर त्यांनी बेटोक नकार दिला, मी देणार नाही. सूर्याची उपासना मी केली आणि तुम्हाला कशाला द्यायचं समंतक मणी? मी अजिबात देणार नाही. ठीक आहे म्हटलं, नका देऊ. दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ प्रसेन तो म्हणतो, दादा दररोज तू मणी परिधान करत असतो, एका दिवशी मला तरी दे.
त्या दिवशी सत्राजिताने तो मणी काढला, प्रसेनाच्या गळ्यामध्ये घातला. तो त्या दिवशी शिकार करण्याकरता गेला, पण नेमकं शिवाने त्या प्रसेनाला मारलं आणि तोंडामध्ये तो मणी घेऊन सिंह घनघोर जंगलामध्ये गेला. तेथे रामादळाचे मंत्री राहत होते जांबवंत महाराज. त्या जांबवंताने सिंहाला मारला, तो मणी गुहेमध्ये नेला. संध्याकाळ झाली तरी आपला भाऊ परत कसा येत नाही म्हणून पाहण्याकरता गेला, तर प्रसेन मरून पडला होता आणि मणी गायब होता. लगेच त्या सत्राजिताला शंका निर्माण झाली की काल आपण द्वारकाधीशांच्या महालामध्ये गेलो होतो, मणी मागितला होता, न दिल्यामुळे कृष्णाने माझ्या भावाला मारला असेल आणि तो मणी चोरला असेल. म्हणून हळूहळू घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला हळू सांगितलं, बघ मला असं वाटतं कृष्णाने मणी चोरला, माझ्या भावाला मारला आणि तो मणी चोरला, पण बघ अजून पक्का पुरावा मिळाला नाही, तू कोणाला सांगायचं नाही. म्हणे अजिबात नाही, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे म्हणे. असं कोण म्हणायला लागलं? सत्राजीची पत्नी. माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, मी एकदा जी गोष्ट ऐकली की तिला जन्म ठेप देते म्हणे, पुन्हा कधी दुसऱ्याला सांगत नाही. पण 2 दिवस झाले, शेजारची बाई गप्पा मारण्याकरता आली, तिने गप्पा मारता मारता मन मोकळं करायला सुरुवात केली आणि तो विषय सांगितला. तुला माहिती नाही म्हटले, द्वारकाधीश राजा आहे, लहानपणी लोणी चोरायचा, गोपिकांची वस्त्र चोरायचा, आणि आता मोठा झालाय तर मणी चोरायला लागला म्हणे. कसं काय? आमच्या धीराला भगवंताने मारलं, तो मणी चोरला ना म्हटले, पण बघ अजून पक्का पुरावा नाही, त्यामुळे तू कोणाला सांगायचं नाही म्हणे. ताई म्हणे जसं तू कोणाला सांगितलं नाही तसं मी पण कोणाला सांगणार नाही म्हणे. ती तिथून उठली, तिच्या मैत्रिणीकडे बसली, तिच्या मैत्रिणीकडे बसली, तिथून निघाली, ती तिच्या मैत्रिणीकडे बसली. पाहता पाहता संपूर्ण द्वारकेमध्ये करणे करणे जपंजना. द्वारकाधीश विचार करतात की आपण चोरी केली नसताना सुद्धा आपल्याला चोरीचा आरोप लागला, कशामुळे? तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं की आपण चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन घेतलं. प्रत्येक नाही, भाद्रपद महिन्यातील जी चतुर्थी येते, शुक्ल चतुर्थी, त्या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये. आणि जर दर्शन घेतलं गेलं तर सेमंतक म्हणायची कथा वाचावी, ऐकावी किंवा गणेश आख्यान श्रवण केलं, खरं केलं की तो संपूर्ण कलंक निघून जातो. त्यानंतर एके दिवशी कार्तिकीय भगवान आणि गणेश भगवान यांच्यामध्ये भांडण झालं. कशाविषयी? लग्नाविषयी. कार्तिकीय भगवान म्हणायचे की मी अगोदर लग्न करणार, मी मोठा आहे. गणेशजी म्हणायचे नाही नाही, अगोदर मी लग्न करणार. दोघांमध्ये भांडण झालं. भगवान शंकर म्हणतात, बघा तुम्ही काही भांडण करू नका, परीक्षा द्या अगोदर, जो पास होईल त्याचं लग्न होईल पहिलं. म्हणजे काय परीक्षा? जो संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून येईल त्याचं पहिलं लग्न होईल. आणि सांगितल्याबरोबर कार्तिकीय भगवान मयूरावर आरूढ झाले, मोरावर, आणि भरधाव वेगाने निघाले. पण गणपती बाप्पा विचार करतायचा, मी जर माझ्या भावासारखं एवढ्या लांब परिक्रमा करण्याकरता निघालो तर बुद्धीची अधिष्ठाती देतो कसं काय सिद्ध होणार? बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे, तो कमी श्रमामध्ये सर्व काम करून टाकतो. तो आपल्या आई वडिलांकडे आला, आई वडिलांचं पूजन केलं, चरणाचं तीर्थ घेतलं, आणि आपल्या आई वडिलांना गणपती बाप्पाने 7 परिक्रमा केल्या. पितृश्च पूजनं कृत्वा प्रक्रांतिं च करोति तस्य वै पृथ्वीजन्यं फलं भवति निश्चितं. पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना गणपती बाप्पांनी श्रवण केलं होतं की जो आपल्या आई वडिलांची पूजा करून चरण धुवून जो आई वडिलांना परिक्रमा करतो त्यांना पृथ्वीचं परिक्रमा करण्याचं, ब्रह्मांड परिक्रमेचं फल त्याला प्राप्त होत असतं. हे तो सच है कि भगवान है
गर्जिन उंगली बचपन चला से क्या भला क्या बुरा बोले शंकर भगवान की आई वडिलांचं पूजन करून परिक्रमा केल्याने 7 परिक्रमा केल्या तर 7 वेळेस ब्रह्मांड पृथ्वी परिक्रमेचं फल प्राप्त होतं. कारण मुलाकरता आई वडील साक्षात देव आहे. ज्ञानोबा राय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तिये सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. आई वडिलांना घरी टाकून जो तीर्थयात्रेला जातो त्याची तीर्थयात्रा सफल होत नाही. आई वडिलांची देखभाल करून त्यांची व्यवस्था लावून त्यांना प्रसन्न करून जर त्यांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा केली तरच त्याचा लाभ होत असतो. आणि जर खूप तीर्थयात्रा करायची इच्छा आहे पण हातात पैसा नाही तर आई वडिलांच्या चरणाची सेवा करा. संपूर्ण तीर्थ मुला करता आई वडिलांच्या चरणामध्ये आहे. पण मुली करता नाही बर का, मुली करता पतीच्या चरण हे तीर्थ स्वरूप आहे. मुला करता आई वडिलांचे चरण हे तीर्थ स्वरूप आहे. मंदिरातल्या देवाची सेवा केल्यानंतर आई वडील मिळतील का याचं गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु आई वडिलांची सेवा केल्यानंतर मंदिरातला देव खरोखर आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही ही 100% गॅरंटी. म्हणून मंदिराचा देव प्रसन्न करण्याकरता घरातले हे 2 देव प्रसन्न झाले पाहिजे. जे आपल्या आई वडिलांना प्रसन्न ठेवतात. भगवान महादेव काय, भगवान महादेवा सहित सर्व 33 कोटी देवता त्यांच्यावर कृपा करत असतात. म्हणून आई वडिलांना आधी प्रसन्न करा. पत्नी करता साडी आणण्याकरता जायचंय ना, 10,000ची साडी घ्या. तिने सुद्धा आई वडिलांचा कुळगोत्राचा त्याग करून आपल्या बरोबर ती आली आहे. आयुष्यभर संसार करणार आहे, कशाला कमतरता करायची. 10,000ची साडी घ्या. पण 10,000ची साडी घेत असताना आईचं 1,000चं लुगडं मात्र विसरू नका. तिने आपल्याला जन्म दिला. पत्नी करता 10,000ची साडी आणली तर त्या 10,000च्या साडीमध्ये 15 चुका काढल्याशिवाय ती राहणार नाही. तुम्हाला तर काही कळतच नाही. असा रंग मला आवडत नाही, तो रंग नेमका आणला, पोत चांगली नाहीये, एम्ब्रॉयडरी वर्क नाहीये, काठ चांगलं नाहीये, अमुक नाही तमुक नाही, तर काय चांगलं नसतं त्यांना माहिती. पण त्या 10,000च्या साडीमध्ये 15 चुका काढल्याशिवाय पत्नी राहणार नाही. पण आईला फक्त 1,000 रुपयाचं लुगडं घ्या. ते लुगडं नेसून महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता जाणार आणि सर्व मैत्रिणींना सांगेल बघितलं का आणि माझ्याकरता 1,000चं लुगडं आणलं. प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मुलांकरता कपडे घ्यायचे का, 10,000चे कपडे घ्या. आपलीच पोरं आहे, चांगले ऐटबाज दिसले पाहिजे, रुबाबदार दिसले पाहिजे. परंतु आपल्या मुलांचे कपडे घेत असताना वडिलांचा 500चा धोतर जोडा घेतल्याशिवाय राहू नका. 500चा धोतर जोडा घालून वडील जेव्हा भजनामध्ये जातील आणि सांगतील बघितलं का माझ्या मुलाने धोतर घेतलंय मला, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू दे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला.
मित्र परिवार गुरपटले आम्हाय कामाया बाजार जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी नको घालवू आया काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाप मिळणार नाही तुला बापाचा मिळणार नाही तुला बापाचा बोले श्री गणेश जी भगवान के गणेश भगवंतांनी सांगितलं पुत्रस्य च महतीर्थम पित्रोश्चरण पंकजम मुलाकरता नुसतं तीर्थ नाही महत तीर्थ म्हटलंय मोठं तीर्थ आहे आई वडिलांचं चरणकमल मोठं तीर्थ आहे अपहाय गृहे योसौ पितरौ तीर्थ व्रजेत तस्य पापम तया प्रोक्तम हननेच तयोर यथाहा आई वडिलांना घरी टाकून जो एकटा तीर्थयात्रेला जातो त्यांना दुःख देऊन तर त्याला तीर्थ